ठरलं तर मग या मालिकेच्या 1 जानेवारीच्या भागामध्ये सचिन आता विचारत असतो अस्मिताला अर्जुनच्या केसबद्दल. आणि त्यावरती अस्मिता म्हणते, अरे तुला अर्जुनच्या केसबद्दल आज काय झालं? यावरती आता तो सांगतो, नाही तसं काही नाही आहे. अगं सहजच, तुला माहिती असेल ना अर्जुनच्या कोणत्या केसेस असतात, कोण क्लायंट असतात. यावरती ती म्हणते, नाही मला एवढं काही माहीत नाहीये. तितक्यात अर्जुन तिकडे आलेला आहे. आणि काय, तुला कसली माहिती पाहिजे सचिन? यावरती अस्मिता म्हणते, अरे काही नाही, त्याला आता तुझ्या सगळ्या केसबद्दल विचारतोय. यावरती तो म्हणतो, अच्छा मला विचार की काय तुला विचारायचं ते. असं म्हणत तो आता तिच्याशी बोलतोय. तोपर्यंत इकडे आता प्रिया आलेली आहे आणि साक्षी तिला सांगते, बरं झालं प्रिया तू अचानकपणे आलीस, नाहीतर खरं तर त्या पोलिसांना माझा पत्ता कसा लागला मला खरंच काही कळलंच नाहीये. म्हणजे हे सगळं काय चाललं होतं ना, काहीच कळलं नाही आणि तू आलीस ना अचानकपणे, म्हणून बरं झालं, नाहीतर माझं खरंच काही खरं नव्हतं. म्हणजे आता खरंच त्या पोलिसांनी मला पकडलं. प्रिया म्हणते, असं कसं? मी असताना तुझ्यासोबत असं होईलच कसं? मी असं होऊ देणार नाहीये. तू काळजी करू नकोस. काही झालं तरी सुद्धा मी तुला प्रोटेक्शन करेन. अगं शेवटी आपली आधीपासूनची मैत्री आहे. यावरती ती म्हणते, अगं काही कळायलाच मार्ग नाहीये. अण्णा कितीतरी दिवस झाले ती सापडतच नाहीये. आणि नागराज काका आहेत ना, तर नागराज काका आता इकडे मला 2-3 दिवसापूर्वी भेटले. अण्णांचा पत्ता शोधतो असं म्हणाले आणि जे गायब झालेत ना ते काही आलेलेच नाहीयेत. प्रिया म्हणते, नागराज काका काही कामाचे नाहीयेत. तू नको त्यांच्यावरती विश्वास ठेवू. हे बघ मी म्हणजे महिपत अण्णांना शोधायचा प्रयत्न करीन. हो, पण मी शोधल्यावरती त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ना. कारण कसं आहे ना, ते माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीत हे तुला माहिती आहे. तू एक काम कर, की सध्या तरी महिपत अण्णा येईपर्यंत कधीही बाहेर न पडण्याचा पहिला विचार कर. कोणत्याही परिस्थितीमध्ये महिपत अण्णा जोपर्यंत भेटत नाहीयेत ना, तोपर्यंत तू बाहेर नाही हं पडायचं. काहीही झालं तरी सुद्धा. यावरती ती म्हणते, हो पण अण्णांना कोण शोधणार? त्यावरती ती सांगते, मी आहे ना. अगं फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे, तुला म्हटलं ना मी, की आता मला खरं तर महिपत अण्णा हे नाही करणार. म्हणजे तू काहीतरी असा पुरावा दे मला, की जेणेकरून मी त्यांना दाखवीन, की साक्षी माझ्याकडे आहे म्हणून. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेला कसे माझ्यावरती चिडले होते. असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते, मला खरंच खूप भीती वाटते प्रिया. अण्णा कुठे गेले असतील, काय असतील? मला तर अण्णांचं काहीच कळत नाहीये. प्रिया म्हणते, हो गं, तुला काळजी वाटणं साहजिकच आहे अण्णांची. पण काय करायचं? तू मला म्हणजे मी शोधण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण पोलिसांचा हा तू इथे राहतेस हे कुणाला माहिती आहे? यावरती प्रिया म्हणते, साक्षी सांगायला लागते, नाही गं, म्हणजे काही ठराविक लोकांच्या व्यतिरिक्त नागराज काका आणि यांच्या व्यतिरिक्त मी इथे राहते हे कुणालाच माहीत नाहीये. प्रिया म्हणते, मग पोलिसांपर्यंत ही खबर कशी पोहोचली? आता प्रिया प्रेक्षकांनो इतके नालायक आहे, की या प्रियानेच हे सगळं कांड केलंय आणि प्रियानेच त्या माणसाला इकडे बोलवलेलं आहे खोटा पोलीस बनून. इकडे तोपर्यंत अर्जुन आता त्या मॉर्चमध्ये आलेला आहे त्याचं सगळे इन्व्हेस्टिगेशन करायला किंवा ते रिपोर्ट घ्यायला. आणि आता अश्विनच्या ओळखीमुळे ते रिपोर्ट हातामध्ये येतात. आणि आता अर्जुन सांगतो, थँक म्हणजे तुम्ही थोड्याच वेळामध्ये आम्हाला इतकी मोठी मदत केली. त्यानंतर ते रिपोर्ट आता तो हातात देतो आणि तो सांगतो, म्हणजे अश्विनचा माणूस तो डॉक्टर सांगतो, असे मी कुणाला खरं तर रिपोर्ट देऊ शकत नाहीये. तुम्ही आता अश्विनचे भाऊ आहात म्हणून फक्त मी तुम्हाला रिपोर्ट देतो आहे. असं म्हटल्यावरती हे लोक आता ते रिपोर्ट पाहत आहेत. रिपोर्ट पाहिल्यावरती मग आता लगेचच इकडे त्या रिपोर्टमध्ये अनेक गोंधळ आहेत. त्यावरती अर्जुन ते रिपोर्ट पाहतो आणि हे तर अगदी भयंकर रिपोर्ट आहेत. म्हणजे ह्या रिपोर्टमध्ये किती चुका आहेत हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. आपल्याला दिलेला रिपोर्ट आणि हा इथला रिपोर्ट हे सगळं वेगळं आहे. म्हणजे बघायला गेलं तर आता खूप आधीपासून हे सगळं मॅनेज करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळे म्हणजे खूप घोटाळा आहे याच्यामध्ये. काय आहे हे सगळं? यावरती सायली म्हणते, काय झालंय? त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, सायली वहिनी हे रिपोर्ट न पूर्णपणे बदलण्यात आलेले आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, ज्या माणसाने हे सगळं केलेलं आहे ना, त्याने अगदी विचारपूर्वक हे सगळं केलेलं आहे आणि विचारपूर्वक करून त्यांनी आता पूर्ण प्रयत्न फसवण्याचा हे केलेला आहे. त्यामुळे आपल्याला जरा आता सावधच राहायला लागणार आहे. म्हणजे खरं तर आपण इतक्या पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय शोधण्याचा, पण पण त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने हे सगळं मॅनेज केलंय बघ. सीरियल नंबर बघ, म्हणजे त्या दिवशी तिथे आलेल्या त्या बॉडींचे सीरियल नंबर बघ. 1341, 1342, 1343 नंतर 1344 टोटली गायब आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, म्हणजे काय? त्यावरती तो सांगायला लागतो, म्हणजे याच्यामधली एक बॉडी टोटली गायब आहे आणि त्याची काही नोंद पण नाहीये. म्हणजे 44 नंबरची ही बॉडी गेली कुठे?
काहीच कळायला मार्ग नाही. अशी सुद्धा शक्यता असू शकते, की जी बॉडी आपल्याला प्रतिमा आत्याची म्हणून देण्यात आली होती, तर आता ही प्रतिमा आत्याची बॉडी आहे. ती बॉडी आता आपण म्हणजे ती कदाचित ही सुद्धा असू शकते. अनेक गोष्टी आल्यात चुकलेल्या आहेत. बघा 44 नंबरची हे नाहीये 1344 आणि हीच बॉडी कदाचित त्या माणसाने घेतलेली असणार आहे किंवा ह्याच बॉडीला प्रतिमा आत्याची बॉडी म्हणून त्याने मॅनेज केलेलं असू शकतं. काहीही गोष्टी घडू शकतात, असं आता अर्जुन एकदम ठामपणे सांगत आहे आणि त्यावरती लगेचच चैतन्य म्हणतोय, "हो, या रिपोर्टमध्ये असे काही गोंधळ, अशा काही गोष्टी आहेत ना, की आपण बघू सुद्धा शकत नाही आहोत." हे सगळं चालू असताना मग आता अश्विन सांगायला लागतो, "आपल्याला खरं तर एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्याने दिलेलं आहे." त्या आता ह्याच्यामधलं मॉलमधलं ते सीसीटीव्ही फुटेज आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आता जर का आपण पाहिलं तर कदाचित आपल्याला कळेल, की याच्यामध्ये आता म्हणजे त्याच्यात पण गोंधळ आहे. आपण ते सुद्धा एकदा पाहून घेऊया. रिपोर्टमध्ये गोंधळ, त्या सीरियल नंबरमध्ये गोंधळ आणि अनेक गोष्टींमध्ये हा गोंधळ म्हणजे कुणीतरी पैसे देऊन हे सगळं मॅनेज केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते आणि तितक्यात तो माणूस येतो आणि तो सांगतो, "हा घ्या पेनड्राईव्ह." पेनड्राईव्ह त्याने आणून दिल्यावरती मग आता ते सीसीटीव्ही फुटेज तिकडे चालू केलं जातं. ज्यावेळेला ते सीसीटीव्ही फुटेज चालू केलं जातं, त्यावेळेला आता सगळेच जण ते पाहायला बघतात आणि त्याच्यामध्ये तो माणूस दिसत असतो. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये. हा माणूस आहे नागराज. म्हणजे नागराजने आता हे सगळं केलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे आणि तो माणूस त्या डेड बॉडीला घेऊन आता तिकडून निघून जात आहे आणि तो नागराजच दिसत आहे. इकडे तोपर्यंत कुणालाही कळत नाहीये, की हा नागराज आहे म्हणून. नागराजने आता आपलं तोंड वगैरे झाकलंय आणि बॅक साईडने तो आता दिसतोय. इकडे तोपर्यंत साक्षी आहे आणि आता साक्षी प्रियाला सांगते, "मी काय तुला अशी खूण देऊ?" प्रिया सांगते, "हे बघ, तू मला असं काहीतरी दे, रेकॉर्डेड व्हिडिओ दे आणि आता तू मला जर का असं सांगितलंस अण्णांना, की मी प्रियाच्या इथे सेफ आहे किंवा प्रिया माझी मदत करते, तर कदाचित ते विश्वास ठेवतील. मागच्या वेळेला माहिती आहे ना, ते मला म्हटले होते, की आता माझी मुलगी जेलमध्ये गेली, बघितलंस ना आणि त्यामुळे आता ते माझ्यावरती पुन्हा मी काही सांगायला गेले, तर ते विश्वास ठेवतील असं मला तरी वाटत नाहीये आणि त्यामुळे तू आता एक काम कर, तू प्लीज काहीतरी एखादा व्हिडिओ वगैरे दे, म्हणजे तो व्हिडिओ मी अण्णांना जर का दाखवला ना, तर तो व्हिडिओ अण्णांना दाखवून मग आता मला काहीतरी करता येईल. बघ तू विचार कर." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागते, की ठीक आहे, म्हणजे तुला जर का अण्णांना हे दाखवायचं असेल, तर मी नक्कीच व्हिडिओ देते. पण तू अण्णांना शोध घेशील ना प्रिया? माझ्यासाठी आता सगळं कठीण झालंय. मी बाहेर पडू शकत नाहीये आणि आता अण्णांचा शोध तर दूरचीच गोष्ट, मला तर कळतच नाहीये मी काय करायचंय." प्रिया म्हणते, "बिलकुल काळजी करू नको. तुझी मैत्रीण प्रिया कधी कामाला येईल." अगं, आपल्यामधले वाद असतात ना, ते आपल्यामध्ये ठेवायचे असतात. ते थोडी ना चव्हाट्यावरती आणायचे असतात. तू काही झालं तरी सुद्धा चिंता करू नकोस. मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाहीये. असं आता इकडे सांगायला लागते. त्यापर्यंत इकडे प्रिया सांगते आहे, की ठीक आहे, म्हणजे इकडे साक्षी सांगते, "ठीक आहे, मी आता एक व्हिडिओ बनवते." लगेचच प्रिया व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओमध्ये अण्णांसाठी काही गोष्टी लिहिते आणि त्याच्यामध्ये साक्षी सांगत आहे, की "अण्णा, म्हणजे खरं तर मला आता इकडे पोलिसांनी इकडे पकडायला आले होते. कसा माहीत नाहीये, पण आता पोलिसांनी माझा पत्ता शोधला. पोलिसांनी पत्ता शोधल्यावरती ते इथपर्यंत आले सुद्धा होते. पण आता मला अचानकपणे येऊन प्रियाने वाचवलंय. तर आता प्रिया माझ्यासोबत आहे आणि तुम्ही कुठे आहात ते तिला सगळं सांगा, जेणेकरून प्रिया माझ्यापर्यंत हे सगळं पोहोचवेल." आज प्रिया माझ्या आता ह्याच्यामध्ये धावून अशी आलेली आहे ना, खरं सांगायचं तर आता प्रियाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, असं ते म्हणायला लागते. आता इकडे हा व्हिडिओ घेऊन प्रियाने डबल गेम करायचं ठरवलेलं आहे. एकतर नागराजचा आणि दुसरा आता महिपतचा. इकडे तोपर्यंत प्रियाची नाटकं तर चालूच आहेत. त्याचबरोबर महिपतचं सुद्धा आता कांड चालू आहे. मग इकडे नागराजचं पण कांड चालू आहे. नागराज आता महिपतच्याच माणसाला धरतो आणि त्याला सांगतो, "हे बघ, काही झालं ना तरी सुद्धा तुला आता मी जे काम देईन त्या कामावरती फोकस करायला पाहिजे." यावरती तो म्हणतो, "बोला ना सर, काय काम करायचंय?" "महिपत शेठचं काही काम असेल ते मी करीन." आता तो सांगतो, "हे बघ, महिपत शेठचा गॅरेज आहे की नाही, या महिपत शेठच्या गॅरेजवरती लक्ष ठेवायचं." आता नागराजने त्याच्याच माणसाला त्याच्याच ह्याच्यामध्ये आता हे ठेवण्यासाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो सांगतोय, "ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी ना म्हणजे मी नक्कीच काळजी घेईन ही." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, की "हे बघ, तू काय करायचं आहे, आतमध्ये एक माणूस डांबून ठेवलेला आहे. तर मी आता काहीही झालं तरी सुद्धा त्या माणसाला बाहेर येऊ देणार नाहीये. पण
तू काय करायचं माहितीये का? तू तो माणूस कधीच बाहेर येणार नाही याची 100% काळजी घ्यायची आहे. तो माणूस बाहेर नाही आला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणीही आत गेलं नाही पाहिजे. अशा गोष्टी जर का झाल्या तरच आपल्याला या सगळ्यामध्ये हे करता येईल. कळतंय का? तू लक्ष ठेवशील ना?" यावरती तो म्हणतो, "हो सर, तुम्ही नका काळजी करू. मी माझ्या परीने सगळं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करीन. कुणीही आत जाणार नाही आणि कुणी आतलं बाहेर येणार नाही." आता नागराजने प्रेक्षकांनो डोकं तर चालवलेलं आहे आणि हे डोकं चालवून नागराजने आता इकडे टोटली आता इकडे पूर्णपणे महिपतच्याच माणसाला महिपतला करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि महिपतचा माणूस आता गॅरेजच्या बाहेर लक्ष ठेवायला उभा आहे. तो नागराजला सांगतोय, "तुम्ही काही चिंता करू नका, काहीही होणार नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो, "बघा, महिपतचा आदेश आहे की ती आतली व्यक्ती बिलकुल बाहेर नाही आली पाहिजे आणि बाहेरून कोणी आत नाही गेलं पाहिजे. या जर नियमाचं उल्लंघन केलंस ना, तर मात्र कठीण जाईल." तो म्हणतो, "नाही सर, तुम्ही चिंता करू नका, मी असं काही होऊ देणार नाहीये." त्यानंतर इकडे आता म्हणजे इकडे सारखं-सारखं आठवत असतं सचिनला, की आपण पाहिलेला होता फोटो, तो म्हणजे साक्षीचाच होता. कोण आहे ही? म्हणजे तो समीराचाच फोटो होता. कोण आहे ही? कोण आहे ही? आणि त्यासाठी तो आता स्टडी करण्याचं ठरवतो आणि तो आता अर्जुनच्या केसेसमधले काही व्हिडिओ पाहतो. फायनली त्याला महिपतचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. महिपत आता सांगत आहे, "माझ्या मुलीला जेलमध्ये मारण्यात आलेलं आहे. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली. ज्याने कोणी हे सगळं केलंय ना, त्याला मी बिलकुल सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी त्याचा अजिबात हे करणार नाही. माझी पोरगी." असं म्हणत असताना आता त्याच्या पोरीचा म्हणजेच साक्षीचा फोटो आता साईडला एका दिसतोय आणि सचिन तो फोटो पाहून हादरलाय. प्रेक्षकांनो, हा सचिन पण मोठा बिलंदर आहे. याच्याकडे अकाउंटला दमडा नाहीये आणि ह्याला आता मोठ्या गप्पा फक्त मारायचे. हा फॉरेनला कामाला आहे आणि हे आणि ते आहे आणि या पण गोष्टीचा तो फायदा करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. ज्यावेळेला तो साक्षीचा फोटो बघतो, त्यावेळेला साक्षी महिपत शिकरे म्हणजे ही समीरा शेखर नाहीये, तर ही साक्षी महिपत शिकरे आहे हे त्याला कळतं आणि त्यानंतर तो जरासा गडबडलेला सुद्धा आहे. पण थोड्याच वेळानंतर तो लगेचच सावध झालेला आहे आणि सावध होऊन त्याने आता टोटली वेगळाच प्लॅन करायचं ठरवलंय. काय करायचं ठरवलंय, कसं करायचं ठरवलंय हे मात्र काही माहिती नाहीये आणि सगळ्या गोष्टी आता इकडे क्लिअर आहेत. तोपर्यंत अस्मिता आली आणि "सचिन, अरे तू का अर्जुनची केस स्टडी करतोयस?" यावरती तो म्हणतो, "अगं नाही, सहज आपलं पनवेलमध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी मी हे सगळं करत होतो, बाकी काही नाही." यावरती ती म्हणते, "अच्छा." आणि असं म्हणत असताना तो आता अस्मिताला त्या केसच्या बद्दलची माहिती विचारायला लागतो. अस्मिता टोटल तिला जी काही माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. इकडे तोपर्यंत प्रियाचे भाड्याचे पोलीस प्रियाला सांगतायत, "मॅडम, अहो पूर्ण पैसे तरी द्या." यावरती प्रिया म्हणते, "एवढे काय पैसे? काय मोठी ऍक्टिंग केलीत तुम्ही." यावरती तो म्हणतो, "असं कसं? अहो या युनिफॉर्मचे तर पैसे निघायला पाहिजेत की नाही? हे काय एवढूशे पैसे? ते काही नाहीये. तुम्ही मला सगळे पैसे द्या बरं." प्रिया त्यांना पैसे देते आणि त्यानंतर ते निघून जातात. हा सगळा प्रेक्षकांनो प्रियाचा डाव आहे आणि प्रिया या डावामध्ये यशस्वी झाले. साक्षीला या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिने बरोबर रीतीने मॅनिप्युलेट केलेलं आहे. इकडे रविराजांना अर्जुन आता सांगायला आलेला आहे. अर्जुन रविराजांना सांगतोय, की खरं तर सीनियर हे सगळं आता कुणीतरी मुद्दाम केलेलं आहे. आपण पाहायला गेलं ना, तर आता एक व्यक्ती आहे जिने हे सगळं बॉडी चोरले आणि ती हे केले. रविराज म्हणतात, "मी पण त्यावेळेला इतका मूर्ख होतो ना, की मी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता मी हे सगळं आता म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. मला खरंच कळत नाहीये, की हे सगळं काय चाललंय. माझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी आता का होतायत? माझंच त्यावेळेला चुकलं. मी जरा निवांतपणे हे सगळं पाहायला पाहिजे होतं." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे." त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन, की "रविराज काका, हे सगळं कोणीतरी मॅनेज केलंय आणि याच्या मागे ना महिपतचा कोणतातरी माणूस आहे. हा बघ, हा माणूस 100% महिपतचाच आहे. कारण याच महिपतच्या माणसाने आता इकडे ती बॉडी पळवलेली आहे आणि ती बॉडी तो इथपर्यंत आणून ठेवतोय प्रतिमा हत्याची म्हणून." असं म्हटल्यावर ती साक्षी सांगते. इकडे आता सायली सांगायला लागते, "पण आता खरं तर त्याची केस टोटली वीक झालेली आहे. तो वीक झालाय कारण महिपत शिकरे गायब आहे. त्यामुळे हा माणसाचे हात आता दुबळे झालेत. या माणसाच्या हातात आता काही भेटणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा आत्ताच वेळ आहे आपण वार करण्यासाठी." त्यावरती आता इकडे हा माणूस कोण असेल हा विचार करून रविराज तर आता खूपच चिडलेत म्हणजे त्यांना आता इतका राग आलाय, की या माणसाला काहीही झालं तरी साम दाम दंड भेद सोडायचंच नाहीये असा ते आता विचार करतायत. तोपर्यंत इकडे हे सगळी चर्चा चालते, की ह्या माणसाला कसं शोधायचं, अजून फुटेज बघूया किंवा अजून काही माहिती काढूया. अश्विन म्हणतो, "तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती मदत करायला मी तयार आहे." असं म्हणत अश्विन आता सगळ्यांना बोलतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे अश्विन सांगतोय,
जी काही तुम्हाला मदत हवी असेल ती मी करेन आणि अश्विनला तितक्यात कॉल आलेला आहे. अश्विनला तिकडे इमर्जन्सी आल्या कारणाने त्याला आता तिकडे जावं लागतंय आणि तो म्हणतो, "आत्ता तरी सध्या मला इमर्जन्सी आलेली आहे, पण मी मी आता लवकरात लवकर तुम्हाला कळवतो काय आहे ते. काही मदत लागली तर सांगा." अश्विन निघून गेल्यावरती रविराज प्रेक्षकांनो खूपच चिडलेले आहेत आणि चिडलेले रविराज आता मात्र सांगतायत, की हे हे जे सगळं चाललंय ना, याच्यामुळे आता इकडे त्या माणसाला शोधून काढणार आणि त्याला जोपर्यंत जेलची हवा खायला लावत नाहीये, तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये, असं आता रविराज खूप रागारागात बोलतो. रविराज इतके चिडलेत आणि ते स्वतःवरती चिडलेत, की त्यावेळेला मी आता अशा पद्धतीने का वागलो? त्यावेळेला हे सगळं मी आता का केलं? असं म्हणत ते आता स्वतःलाच त्रास देत बसलेले आहेत आणि या माणसाला काहीही झालं तरीसुद्धा मी सोडणार नाहीये. तोपर्यंत अस्मिता आणि आता कल्पना बाहेर आलेत आणि सचिन आणि साक्षीला किस करताना पाहतायत. त्यानंतर मग आता दोघींना पण धक्का बसलाय. अस्मिताला तर घेरी आले, ती घरी आले. घरी आल्यावरती सचिन सुद्धा आलाय आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अपूर्वा इकडे आता चिडलेली आहे अस्मिता आणि अस्मिता सांगत आहे, "कोण होती ती मुलगी?" तितक्यात तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, की "अगं कोणी नाही, ती फक्त एक कलीग होती. असं काय करतेस?" पण त्याच वेळेला अस्मिता म्हणते, "गप्प बस. मी बघितलंय तुला काय चाललंय ते." आणि त्यावरती तो आता सांगत आहे, की "अगं नाही, असं काही नाहीये." त्यावरती अस्मिता म्हणते, "गप्प बस तू." आणि तितक्यात अर्जुन आलाय. अर्जुन त्याच्या एक सटकन थोबाडीत ठेवून देतोय. सचिनचं सगळं भांडं फुटलेलं आहे प्रेक्षक